सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाने सुरू केलेल्या भूसंपादनास मालेगाव तालुक्यातील 20 गावातील शेतकऱ्यांनी विरोध करत मालेगावच्या जळगाव येथे पुणे इंदूर महामार्गावर रस्ता रोको केलाय। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत 1 तास महामार्ग रोखून धरलाय। त्यामुळे वाहनाची रांग लागून वाहतूक ठप्प झाली होती। जमीन संपादित करताना किती मोबदला दिला जाणार याची माहिती दिली जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आम्हाला प्रति हेक्टर 1 कोटी रुपये आणि वारसाला रेल्वेत नोकरी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काही न्यू मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्प जातो हा शेतकऱ्यांना अन्यायकारक प्रकल्प आहे आणि शेतकऱ्यांना जो मोबदला दिला जातो तो एकदम अत्यल्प याच्यात दिला जातो। तर आमची स्पष्ट मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला 1 हेक्टरी 2 कोटी रुपये आणि बाजारभाव प्रमाणे असं 2 हेक्टरी म्हणण्यापेक्षा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव दिला पाहिजे, मोबदला दिला पाहिजे। आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावा। त्याच्यानंतर आमचे काही विहीर असेल, शेततळ असेल, पोल्ट्री असेल, छोटं मोठं घर असेल, काही जे संसाधन असतील जसं पाईपलाईन असेल, विहीर असेल, यांच्या देखील आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे। आज म्हणजे ह्या सरकारने इतका अन्यायकारक प्रकल्प आपल्यावर लादलेला आहे। म्हणजे तुमच्या विहिरी असतील, तुमचे शेड असेल, तुमचा बंगला असेल, तुमच्या कुठल्याही साधनांचा जे तुम्हाला उपयोगी पडतात, जे तुम्ही महागडं म्हणजे पैसा खर्च करून तो राबवलाय त्याचं कवडी मोल सुद्धा द्यायला तयार नाही। म्हणून आमची स्पष्ट मागणी शेतामध्ये जे जे असेल, आमचं पाईपलाईन असेल, शेततळ असेल, बंगला असेल, घर असेल, त्याच्यानंतर पोल्ट्री असेल, शेडनेट असेल, यांचा सुद्धा आम्हाला मोबदला दिला गेला पाहिजे। आणि एकीकडे राज्य सरकारचे काही आपले जे सरकारमधले आमदार खासदार सांगतात की हा आमचा विषय नाही, हा केंद्राचा विषय आहे। परंतु केंद्राचा जरी विषय असला, जे आपले अश्विन वैष्णव जे रेल्वे मंत्री त्यांचे स्पष्ट म्हणणं आहे की तो भाव ठरवणारे आम्ही नाही, पण तुमच्या राज्यातील काही आमदार असतील किंवा शासनातले अधिकारी असतील यांनी आम्हाला सांगितले की असा असा भाव आहे। म्हणजे इथले राजकीय अधिकारी, इथले प्रशासनातले अधिकारी आणि राजकीय लोकांनी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या शेत्या ह्या कमी भावाने सांगायचा प्रयत्न केला आहे। बंगल्यावर आंदोलन करणार, जे जे आता आमदार खासदार मंत्री त्या प्रत्येकाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही आंदोलन करणार। कारण का, ज्या लोकांना आम्ही निवडून दिले ते शेतकऱ्यांच्या बाबतीत एक शब्दही बोलायला तयार नाही। सत्ताधारी असो की विरोधक असो, दोघंही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही भूमिका स्पष्ट करायला तयार नाही। शोभाताई बच्चवांना आम्ही स्पष्ट फोनवर सांगितलं 2 दिवसात जर तुम्ही भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही तुमच्या बंगल्यासमोर आंदोलन करू। त्याच्यानंतर 16 तारखेला 17 तारखेला महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर 24 तारखेला आम्ही 400 ते 500 ट्रॅक्टर घेऊन मालेगाव तहसील कार्यालयावर आम्ही निघणार आहोत। कारण आचारसंहिता, कायदा कानून आम्ही मान्य करतो, आम्ही त्यांना फॉलो करतो, मानतो। परंतु जर आमच्या शेतकऱ्यांना अन्याय होत असेल तर हा लढा थांबणार नाही, याच्यापेक्षा तीव्र लढा केला जाईल। वेळ पडली आम्ही राज्यपालांच्या दरबारात ही पायी दिंडी सुद्धा घेऊन जाऊ शकतो। कशासाठी आंदोलन केलं, काय मागणी आहे? आमचं म्हणणं असं आहे की हा जो मनमाड इंदोर जो हा महामार्ग जो जात आहे, या ठिकाणी आमच्या शेतकरी विश्वासात घेतलं जात नाहीये। आणि जर आमच्या शेतकरी राजा ज्या जमिनी आहेत त्यांना योग्य तो जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जमीन देणार नाही। आणि आमची जर जमीन तुम्हाला घ्यायची असेल त्यांना तुम्हाला रास्त भाव द्यावा लागेल। आणि आमचा शेतकरी राजाचा एक मुलगा एक मुलगी या ठिकाणी नोकरीत सामावून घ्यावी लागेल, ही विनंती आहे आपल्या दरबार। काय म्हणजे हेक्टरी काय मागणी? हेक्टरी 8 लाख रुपये हेक्टरी त्यांचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी ज्या जमिनीचे भाव ते अक्षरशः करोडो रुपयांची भाव चालू आहे या ठिकाणी। तुमची काय मागणी? आमची मागणी येते की आमच्या शेतकरी राजाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे। कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही पाहिजे। सरकार काय विचार आणणार? जोपर्यंत आमच्या शेतकरी राजाला योग्य भाव मिळत नाही हे आंदोलन असं सुरू राहील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं।
अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।